नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची आमटी. हे बघा, हे मूग आहेत. हे असे मी मोड आणून घेतलेले आहेत. हे मोड कसे आणायचे याचा व्हिडिओ माझ्या चॅनलला आहेच, स्प्राउट्स किंवा मोडाची कडधान्ये. तर मी हे काल 3 वाजता भिजत घातले. हे पाण्यात कोमट पाणी करून घेतलं, 2 वेळा धुवून भिजत घातले आणि ह्या टोपलीत रात्री 10 वाजता काढून ठेवले. म्हणजे साधारण 5 ते 6 तास फक्त भिजत घालायचे आहे. म्हणजे ही साल त्याची निघायला नको, त्यालाच राहिली पाहिजे. इथे तुम्ही बघू शकता याची साल अशी कशाचीच निघाली नाही आहे, फक्त ती थोडीशी उघडली गेली पाहिजे. का तर हे मोड येण्याकरता, कारण सालीत पण भरपूर जीवनसत्व असतात, त्याच्यामुळे ही साल आपल्याला घ्यायलाच पाहिजे भाजीत. त्याकरता मी हे कच्चा मसाला वाटण आहे माझं, हे मी घेतलं आहे आणि मी याची आमटी करणार आहे. माझ्या मुलांना किंवा घरात सर्वांनाच आमटी आवडते, म्हणून मी हे आपला वरणाचा चमचा असतो किंवा डाळीचा, ते 2 चमचे घेतलेले आहे मी हे वाटण. हे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. हे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. याने भाजीची चव तर छान लागतेच आणि आमटी पण छान अशी घट्ट होते. आमटीची चव खूपच वेगळी आणि छान लागते. बऱ्याच जणांना मूग हे आवडत नाही, का तर म्हणतात त्याला चव नाही लागत. पण मी सांगेन, तुम्ही जर ही अशी माझ्यासारखी आमटी करून बघितली, मी जशी बनवते तशी, तर नक्कीच सर्वांना आवडेल, हे मी तुम्हाला सांगते. हे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. हा हिंग घ्यायचा आहे आपल्याला, पाव चमचा. मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे. आणि हे माझे सुके मसाले आहेत. हा लाल मिरची पावडर, काळा मसाला, हळद, जिरा पावडर अर्धा चमचा आणि धन्याची पावडर अर्धा चमचा. कारण यात कोथिंबीर आहे, त्यामुळे मी हे धन्याची पावडर पण अर्धा चमचा घेतलेली आहे. आणि हे काळा मसाला आणि लाल मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. फक्त थोडी थंडी जाऊ द्या आणि ऊन पडू द्या, कारण हा मसाला वर्षभर आपल्याला टिकवायचा असतो. तर त्याच्यामुळे ते छान उन्हात कडकडीत सुकल्या पाहिजे मिरच्या. तर तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे दोन्ही व्हिडिओ. तुम्ही नक्की हे बघा माझे व्हिडिओ, लाल मसाला आणि काळा मसाला. आता आपण भाजी बनवायला घेऊया. हे मी पाणी घेतलं आहे. आपल्याला पाहिजे घट्ट पातळ तेवढं आपण पाणी घालू शकता याच्यात. हे मी पाव किलो भिजत घातले होते, पण त्यात सकाळी डब्याला मी याची सुक्की भाजी बनवली आणि आता हे 150 ग्राम राहिले आहेत. तर त्याची आपण आता आमटी बनवूया. ह्याची आपण सुक्की पण भाजी बनवू शकतात. मी याची अशी कांदा आणि हिरवी मिरची लसूण ह्याची सुक्की भाजी पण बनवते, त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. म्हणजे मी एकच भाजी अशी 3-4 प्रकारे बनवते, म्हणजे 30 भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येत नाही. जरा वेगळी केली तर तीच सगळी मुलांना किंवा घरात सर्वांना आवडते. त्याच्यामुळे अशी वेगळी वेगळी एक भाजी केली तरी काही फरक पडत नाही. तर आता आपण ही आमटी बघूया. इथे मी पातेलं तापत ठेवलं आहे. त्यात आपल्याला आधी घालायचं आहे तेल. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. इथे आपलं तेल गरम झालं आहे. गॅस पूर्ण बारीक करायचा आहे, नाही तर मग काय होईल, पीठ टाकल्या टाकल्या ते पूर्ण जळून जाईल आणि भाजी कडू लागेल. हे बघा. आणि आता हे छान असं गुलाबी रंग येईपर्यंत बारीक गॅसवरच भाजायचं आहे, म्हणजे ते छान भाजलं जातं. बघा, भाजताना पिठाचा एवढा छान वास येतो की कोण म्हणेल लाडू बनवत आहे की काय, एवढा छान वास येतो. हे पीठ आपल्याला एकदम छान असं गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, पण हे बारीक गॅसवरच भाजायचं आहे. हे बघा, आपलं पीठ छान भाजत आलं आहे. बघा, त्याचा रंग बदलायला लागला आहे. अजून थोडासा रंग बदलायचा आपल्याला. हे बघा झालं आहे. बघा, त्याचा फेस पण कमी झाला आहे. म्हणजे ते जेव्हा फसफसतं तेलात तेव्हा ते भाजत असतं आणि आता तो फेस कमी व्हायला लागला आहे. आता यात आपल्याला घालायचं आहे कच्चा मसाला वाटण. ह्याच्यात सगळं आहे, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, हे सगळं वाटलेलं आहे. तुम्हाला मी आणखी एक सांगते, मी जो मिसळ पाव बनवला ते सेम ह्याच पद्धतीने बनवलेला.
तर एक सबस्क्रायबर आहे माझी प्रिया जंगम म्हणून, तिने तिच्या ऑफिसमध्ये सेम मिसळपाव बनवून नेला. म्हणजे त्यांचा कुकिंग शो होता, तर तिला त्यात फर्स्ट प्राइज मिळालं. ते तिने मला माझा फोन नंबर घेऊन फोन करून मला कळवलं की तुमच्यामुळे मला फर्स्ट प्राइज मिळालं. हे बघा, हा बिना पाण्याचा मसाला असतो, त्याच्यामुळे जास्त परतावा लागत नाही. आणि बघा कसं मस्त लगेच वास यायला सुरुवात झाली आहे. बिना पाण्याचा मसाला असल्यामुळे हा फ्रीजमध्ये छान टिकतो. हा कच्चा मसाला तर एक 25 ते 30 दिवस, साधारण 1 महिनाभर टिकतो. जराही त्याचा वास येत नाही किंवा खराब होत नाही. फक्त आपण ते परतताना छान परतून ठेवायचं आहे. म्हणजे कांदा छान लाल करून, टोमॅटो, म्हणजे ते छान टिकतं. आपण हा छान अर्धा मिनिट परतून घेऊया. आणि त्यात काय करूया, आपण आधी मीठ घालूया. मिठाने काय होतं, तेल सोडून देतो मसाला आणि मसाला छान परतला जातो. जेवढं भाजीच्या चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं, याच्यात जेवढं भाजीला लागणार आहे तेवढं, तो साधारण आपल्याला अंदाज असतोच. हे बघा, आपला अर्धा मिनिट छान मसाला परतून झाला आहे. बघा तुम्ही, मसाल्याचा रंग किती छान दिसतोय. अजून आपण त्याच्यात सुके मसाले काही घातलेले नाही. आता आपल्याला ते घालायचे आहेत. हे बघा, लाल मसाला, काळा मसाला, हळद, धण्याची पावडर, जिऱ्याची पावडर, हे सगळं छान असं घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हिंग घालायचं आहे, पाव चमचा. छान असं मसाल्यात सुके मसाले छान परतून घ्यायचे आहे. अर्धा मिनिटच फक्त. मी जास्त परतत नाही, नाही तर मग भाजी कडू लागते. बघा, मसाल्यांचा एकदम छान वास सुटला आहे. सगळे गरम मसाले आहेत त्याच्यात, त्यामुळे ही मुगाची भाजी खूपच छान लागते. बघू शकता मसाल्याचा रंग इथे किती छान आलेला आहे. तर हे बघा, आपण याच्यात हे मूग घालून घेऊया. हे मी निवडून धुवून ठेवले होते. आता यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे, जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं. आता मी गॅस मोठा करते. छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी यात अजून पाणी घालणार आहे. कारण ही आमटी आत्ता जरी पातळ दिसली तरी नंतर ती उकळी आल्यावर घट्ट घट्ट होत चालते, कारण आपण त्यात चण्याचं पीठ घालतो त्यामुळे. पण त्यामुळे आपल्या भाजीला चव एकदम छान येते. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि उकळी आल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनटात हे मूग शिजतात. मूग शिजायला टाईम लागत नाही, तेव्हा तुम्ही लक्ष दे शिजवताना की मूग शिजायला अजिबात टाईम लागत नाही. फक्त 2 ते 3 मिनटात परत आपण झाकण उघडून बघायचं शिजले की नाही. तर आपण याच्यावर झाकण ठेवूया. झाकण कसं ठेवायचं आहे, असं पालथं ठेवायचं आणि लक्ष द्यायचं आहे, चमचा आतच ठेवायचा आहे, नाहीतर मग ती सगळी वरची तरी उतू जाईल. म्हणून असं चमचा ठेवून झाकण ठेवायचं आहे. चमचा ठेवल्यामुळे काय होतं, ओतू जात नाही. आता आपण वाट बघायची आहे आणि उकळी आल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. उकळी आल्यावर आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचा आहे.
ही बघा भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. मी गॅस पूर्ण कमी करते आणि आता आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं वाट बघायचे, आपली भाजी तयार होणार आहे. मी तुम्हाला सांगायचं राहिलं, उकळी येईपर्यंत चमचा आत ठेवायचा आणि उकळी आल्यावर चमचा काढून पूर्ण झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करून. हे बघा आता आपण बघूया 3 मिनटं झालेली आहे. आपले मूग शिजलेत का? हे बघा छान दबले जात आहेत. आपले मूग इथे छान शिजलेले आहेत. मी गॅस बंद करते आणि तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते. किती छान रंग आलेला आहे बघा, एकदम छान आहे. भाजीचा वास सुटला आहे. ही भाजी तुम्ही ब्रेडबरोबर पण खाऊ शकतात, चपातीबरोबर, कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतात. एकदम छान लागते. आता मी तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते. हे बघा इथे आपली मुगाची भाजी एकदम छान झालेली आहे. ही तुम्ही नक्की करून बघा. जरी मटकी मुगाची प्रोसिजर सेम असली तरी मटकीची चव वेगळी, मुगाची चव वेगळी. ही अतिशय अप्रतिम चवदार भाजी लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.